नमस्कार मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांची निस्वार्थ प्रकाशननं प्रकाशित केलेली कादंबरी बाबा आणि मी. आणि आज या कादंबरीचा भाग 10वा. आज पुन्हा सोमनाथला 6-7 अमेरिकन मुलं मुले आलेली होती. प्रथम आनंदवन, नंतर हेमलकसा, नागेपल्ली असा प्रवास करत ते सगळे दुपारी 1च्या सुमाराला इथे पोहोचले. त्यांचा हा भारतीय दौरा फक्त 4 दिवसांसाठीचा होता. पुण्यातल्या एका नामांकित बाईंनी तो आयोजित केलेला होता. त्यासाठी पुण्यातल्याच एका प्रसिद्ध दैनिकाची त्यांना मदत झाली होती. बाबा आमटेंचे सर्व प्रकल्प प्रत्यक्ष दाखवण्यासाठी आणि बाबांच्या कार्याची ओळख व्हावी ह्या उद्देशानं दरवर्षी हा दौरा आयोजित केला जात असे. वेळ खूपच तोकडा असल्यामुळे सोमनाथ प्रकल्प घाईगडबडीत बघून ते सगळेजण संध्याकाळी 4 वाजता आनंदवनात परतले सुद्धा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्यांना नागपूरहून परतीचं विमान पकडायचं होतं. त्यामुळे सगळ्यांची खूप धांदल उडाली होती. सर्वजण आनंदवनला पोहोचल्याचा फोन येतोय तोवर एक वाईट बातमी येऊन धडकली. मूलहून सोमनाथ प्रकल्पाकडे येणाऱ्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला होता. क्षणाचाही विलंब न करता आम्ही त्या ठिकाणी धावलो. रेल्वे क्रॉसिंगवर गेट नसल्यामुळे ही घटना घडली होती. आमच्या प्रकल्पाशेजारी एक सधन शेतकरी वास्तव्याला होता. 15 दिवसापूर्वी त्यांनी एक नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. स्वतः त्या शेतातलं धानाचं म्हणजे भाताचं पीक कापणीसाठी 25-30 मजूर ट्रॅक्टरमध्ये दाटीवाटीनं बसवून चालला होता. नवीन ट्रॅक्टर खरेदी केल्याच्या आनंदात कर्कश गाणी वाजवत सर्वजण निघालेले. ड्रायव्हर अर्थात नावखा होता. कर्कश गाण्याच्या तालावर चाललेला ट्रॅक्टर रेल्वे रुळाच्या मध्यावर जाऊन अचानक बंद पडला. ड्रायव्हरनं बरीच कसरत करून बघितली पण व्यर्थ. ट्रॅक्टर सुरू व्हायचं काही नाव घेईना. तो सुरू व्हायच्या प्रतीक्षेत सर्वजण ट्रॉलीतच बसून राहिले होते आणि इतक्यात भरधाव वेगात रेल्वेचं आगमन झालं. रेल्वेचं दर्शन होताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. काळरूपी अजस्त्र अजगरच दूरवरून येताना दिसायला लागला. घास घेण्यासाठी त्याचा आ वासला होता. सेकंदागणी काळसर्प जवळ येत होता. सर्प पाहून संमोहित झालेल्या बेडकासारखी सर्वांची अवस्था झाली. रेल्वेकडे बघत सगळेजण ट्रॉलीत बसूनच राहिले. आणि जे घडू नये असं वाटत होतं अगदी तेच घडलं. फुलांची गच्च ओंजळ आकाशात उधळली गेली. होत्याचं नव्हतं झालं. रेल्वेच्या जोरदार धडकेनं ट्रॉलीतले सगळे मजूर, बाया, बापडे हवेत उंच उडाले आणि फिरून पुन्हा रुळावर पडले. काळाचा वरवंटा फिरला. कित्येक देहांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. मांसाचे तुकडे विखुरले गेले. माणसं तुकड्यात जमा झाली. कोणता तुकडा कोणत्या देहाचा याचा पायपोस उरला नाही. सर्वत्र रक्तमांसाचा चिखल झाला. रक्ताचं तर अक्षरशः शिंपण झालं होतं. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा समोरचं दृश्य बघून हादरलो. काय बोलावं, काय करावं काहीही सुचत नव्हतं. अनेकांना भोवळ आली. काहींनी जागेवर बसकण मारली. पोलीस आले. पंचनामा सुरू झाला. कटलेल्या धडांची जुळवणी सुरू झाली पण व्यर्थ. काही केल्या हिशोब जुळत नव्हता. त्या न जुळणाऱ्या हिशोबाशेजारी बसून त्यांच्या चिल्ल्या पिल्ल्यांचा टाहो गगनाला भिडला होता. कित्येक निष्पाप निरागस जीवांना नियतीनं अनाथ पोरकं करून टाकलं होतं. काळीच पोखरून टाकणारा त्या निष्पाप जीवांचा आक्रोश नियतीला जाब विचारत होता. एरवी निर्विकारपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे पोलीससुद्धा आतून हेलावून गेले होते. तिथल्या कोणाला काहीही सुचत नव्हतं. कित्येकांच्या मनाचा पार कोळसा झाला होता. हृदय पिळवटून टाकणारा लहानग्या जीवांचा तो आक्रोश जेव्हा मी पाहिला तेव्हा नास्तिकतेबद्दलचं माझं मन आणखीनच घट्ट झालं. आज रविवार, सुट्टीचा दिवस. परगावाहून प्रकल्प पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये थोडीशी गर्दी जाणवत होती. दुपारच्या वेळी मी, सतीश आणि मुकुंदा गप्पा मारत कट्ट्यावर बसलो होतो. गप्पांचा फड रंगात आला होता. तितक्यात मुकुंदा अचानक वाशा वाशा म्हणून ओरडायला लागला. मी आजूबाजूला बघितलं पण तिथे तर कोणीही दिसत नव्हतं.
त्याच्या पुन्हा पुन्हा ओरडण्याचा अर्थ मला काही केल्या उमगेना. मग शेवटी मीच त्याला खडसावून विचारलं, अरे असा ओरडतोयस काय? जरा व्यवस्थित नीट समजेल असं काहीतरी बोल ना. मुकुंदा थोडा भानावर आला आणि एका वस्तूकडे बोट दाखवायला लागला. बापरे, तो तर होता एक साप. मी थोडं जवळ जाऊन बघितलं. साप तपकिरी रंगाचा होता. त्याच्या संपूर्ण अंगावर पांढरे पट्टे होते. स्थानिक लोक त्याला वाशा म्हणून संबोधत होते. कसलीही घाई गडबड न करता वाशा आपल्याच तालात शांतपणे चालला होता. मीही तितक्याच शांतपणे त्याच्याकडे बघत उभा होतो. तेवढ्यात लख्खकन वीज चमकावी तसा एक विचार मनात चमकून गेला. मला प्रकाशभाऊंचे ते बोल आठवले. तंबाखूमुळे साप मरतो हे त्यांनी मला पूर्वी हेमलकसा इथे गप्पांच्या ओघात सांगितलं होतं. खरं तर त्यावेळी त्यांचं ते मत मला अजिबात पटलं नव्हतं. पण तोच विचार आता मनात डोकवायला लागला. या वाशाला तंबाखू खायला दिली तर काय होईल? देऊन बघायची का? बघूयात तरी काय होतंय ते. प्रकाशभाऊंच्या मताचा पडताळा तरी घेता येईल. पण ह्या वाशाला तंबाखू द्यायची तरी कशी? तो वाशा काय थोडाच माझा मित्र होता? आणि मी दिली आहे म्हणून तो काय तंबाखू खाणार होता? अजूनपर्यंत तरी सापांना माणसासारखं तंबाखूचं व्यसन लागल्याचं कुठे ऐकिवात नव्हतं. मग आता करायचं काय आणि कसं? मी विचारमग्न झालो. काहीही होवो पण वाशाला आज तंबाखू चारायची, माझा निर्धार ठाम होता. त्या तंबाखूपायी पहिल्यांदा वाशाला पकडणं आवश्यक होतं. माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी साप पकडला नव्हता, साधा स्पर्शही केला नव्हता. वाशाला पकडण्याच्या नुसत्या कल्पनेनं मला दरदरून घाम फुटला. तर तिकडे आपल्याच मिजाशी चालीत वाशा बेदरकारपणे पुढे सरकत होता. पण आज मी सुद्धा वेड्यासारखा झपाटलो होतो. काहीही हो, वाशाला पकडायचंच. अरे हो ना, पण पकडायचं कसं? मनाला प्रश्नांचं वेटोळं पडलं होतं. काही केल्यात ते सुटत नव्हतं. आणि अचानक जटिल कोडं सहज सुटावं अशी एक कल्पना मनात चमकून गेली. मी मुकुंदाला एक छोटीशी काठी आणायला सांगितली. त्यांनी नजीकच्या झुडपाची एक छोटी फोक काढली, माझ्या हातात दिली. अंगठाभर जाडीची ती फोक मी माझ्या डाव्या हातात घेतली आणि सावध पवित्रा घेत वाशाच्या निकट गेलो. सावकाश त्याच्या बाजूला बसलो. आता तिथल्या सगळ्यांची नजर माझ्यावर स्थिरावली होती, वाशाची सुद्धा. वाशा आता जागेवर थांबला होता. माझी चाहूल त्याला लागली होती. तो एकटक माझ्याकडे बघत होता. त्याचाही निर्णय पक्का होता. पण इकडे मी घामानं भिजलो होतो. हात थरथरत होते, पाय लटपटत होते, कानशिलं गरम झाली होती. एकमेकांचा अंदाज घेण्यात काही क्षण असेच गेले. पण पुढच्याच क्षणी डाव्या हातातली काठी मी वाशाच्या मानेवर दाबली आणि त्याला जमिनीलगत केला. उजव्या हातानं मान अलगद पकडली आणि त्याला उचललं. पण पुढच्या क्षणी वाशानं माझ्या उजव्या हाताला वेटोळा घातला. हात जखडला गेला. मी थरारलो. आता हा तिढा सोडवायचा कसा? पेच डावपेच सुरू होते. मी डळमळलो होतो. काय करावं ते सुचत नव्हतं. वाशा जोरजोरानं फुतकार टाकून जणू आव्हान देत होता. मी आता खरोच घाबरलो. त्याच्या तावडीतून सुटायचं कसं याचा विचार करायला लागलो. तितक्यात सतीश झपाट्यानं पुढं झाला आणि त्यांनी धाडसानं वाशाचं शेपूट पकडलं आणि हळुवारपणे तिढा सोडवला. हात मोकळा झाला तसा जीवात जीव आला. अजूनही वाशाची मान माझ्या हातात होती. मान सोडवण्यासाठी वाशाची अखंड धडपड चालू होती. मध्येच संपूर्ण शरीर फुगवत होता, फुतकारत होता. मी मान सोडली असती तर अनर्थ घडला असता. मुकुंदाला तंबाखूचं व्यसन होतं हे मला माहिती होतं. त्याच्या खिशात तंबाखूची पडी आणि चुन्याची डबी होती. मी मुकुंदाला थोडी तंबाखू मळायला सांगितली. त्यांनी त्वरित पुडी काढली आणि चुना न लावता तंबाखू हातावर मळली.
मी डाव्या हातानं वाशाचा खालचा जबडा ओढला तसं त्याचं तोंड वाचलं गेलं आणि त्याच क्षणी मी मुकुंदाला इशारा केला. त्यांनी मळलेल्या तंबाखूची छोटीशी गोळी वाशाच्या तोंडात अलगदपणे टाकली. ती पडताच मी खालचा जबडा सोडला तसं वाशाचं तोंड मिटलं गेलं. तंबाखू व्यवस्थितपणे वाशाच्या तोंडात सामावली गेली. वाशानं तंबाखू खाल्ली आहे याची खात्री करून मी आणि सतीशनी वाशाला एकाच वेळी जमिनीवर सोडलं. पटकन सगळे बाजूला झालो. आता वाशाचं काय होणार? सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. क्षण निर्णायक होता. अगदी थोड्या वेळात वाशा थरथर कापायला लागला. त्याला पेटके यायला लागले. थरथर कापणारा साप आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो. आणि काय आश्चर्य, केवळ 5 मिनिटात वाशा जाग्यावर गतप्राण झाला. डॉक्टर प्रकाश आमटेंनी साप आणि तंबाखूविषयी व्यक्त केलेलं मत खूप विचारपूर्वक आणि प्रयोगाअंती मांडलेलं होतं याची खात्री मला पटली. तंबाखूमुळे साप मरतो हे त्यांचं मत अगदी 100% खरं होतं. बाकी काही म्हणा, तंबाखूमुळे साप मरतो हे सत्य असलं तरी आपल्याकडे असा एक प्राणी आहे की जो हीच तंबाखू लीलया पचवून दाखवतो. अगदी बरोबर आहे, माणूस त्याचं नाव. अहो, तंबाखूच्या एका चिमूटभर गोळीची काय कथा. दिवसभरात 2-3 पुड्या तंबाखू सहजरित्या पचवणारे महाभाग इथे काही कमी नाही आहेत. याहीपेक्षा भयंकर म्हणजे काही महाभाग इथे असे सुद्धा आहेत की तंबाखूची गोळी रात्रभर तोंडात धरून गाढ झोपी जातील आणि सकाळी उठून फ्रेश होतील. माणूस आणि तंबाखू यांचं नातं खूप घट्ट आहे. ते इतकं की सहजासहजी कुणी कोणाला सोडायलाच तयार होत नाही. या उपर तंबाखू वापरायच्या विविध अभिनव तऱ्हा माणसानं शोधल्या आहेत. कोणी नगभर चुना लावून मळतो, तर कोणी तेंदूपत्ती किंवा कागदाच्या चिटोऱ्यात भरून झुरका मारतो, तर कोणी चिलीम भरून त्यावर विस्तव ठेवतो, कोणी गुरगुरत हुक्का वाद्य फुंकतो, कोणी मावा गुटक्याचा तोबरा भरून रवंथ करतो आणि चर्वणाच्या नादमय आवाजात तल्लीन होऊन जातो. काही जण तर जाळपोळ करून तंबाखूची राख रांगोळी करतील आणि दात घासत परमानंदी टाळी लावतील. काहीही होवो, अगदी इकडची दुनिया तिकडं होवो, पण तंबाखूचा नाद मात्र कधीही सोडणार नाहीत. हे व्यसन एकदा जडलं की काही केल्या सुटत नाही. अगदी छातीची पोस्टाची पेटी झाली ना तरी. मग पुढे कधीतरी तंबाखूची मगरमिठी त्याला अलगद आल्हादपणे कॅन्सरच्या जबड्यात ओढल्याशिवाय राहत नाही. पण तोवर वेळ निघून गेलेली असते आणि त्याचा पुढचा कार्यक्रम कॅन्सल झालेला असतो. जिथे साप तंबाखूमुळे जीवानिशी जातो तिथेच माणूस प्राणी तीच तंबाखू अगदी लीलया पचवतो. मग श्रोते हो, आता सांगा, खरा विषारी प्राणी कोण? आज कधी नव्हे ती पहाटे 4 वाजता जाग आली. तीही अगदी घड्याळाच्या गजराविना. झोप छान झाली होती. खूप दिवसांनी गाढ झोप लागली होती. आळस झटकला, उठून बसलो. पण एवढ्या लवकर उठून करायचं काय हा प्रश्न होताच ना. काही वेळ तसाच बेडवर बसून राहिलो. डोक्यात अनेक विचार येत होते. त्यात एक विचार सहज आला, बाबांना कसरावदला फोन करूया का? काही महिन्यांपूर्वी ते पुन्हा कसरावदला जाऊन राहिले होते. त्यांना इकडे कायमचं परत आणण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या होत्या, पण ते कोणाचंही ऐकत नव्हते. बाबांना पहाटे लवकर उठायची सवय होती. ते रात्री लवकर झोपत आणि पहाटे 3 वाजताच उठत. उठले की पहिल्यांदा पुस्तक वाचन करत, त्यानंतर दाढी आंघोळ वगैरे आटोपून फिरायला जात. हा त्यांचा नित्यक्रम. सहसा त्यात खंड पडत नसे. आता तर पहाटेचे 4 वाजले होते, म्हणजे बाबा कधीच उठले असणार. पण यावेळी त्यांचं वाचन सुरू असेल का? खरंच आत्ता ह्या क्षणी बाबा करत काय असतील? माझं मनाशीच हितगुज चाललं होतं. मी पटकन उठलो, चेहऱ्यावर गार पाणी मारलं आणि फोन करण्यासाठी धावलो. गेस्ट हाऊसच्या पडवीत फोन होता. नंबर फिरवला, पण बराच वेळ प्रयत्न करूनही फोन लागलाच नाही. सर्व लाईन व्यस्त असल्याची रागदारी बराच वेळ सुरू होती. माझा चांगला मूड खराब झाला.
परत जाण्यापूर्वी आणखीन एकदा प्रयत्न करून बघूया म्हणून मी पुन्हा डायल फिरवली आणि आश्चर्य, फोन लागला. रिंग वाजली. माझा उत्साह दुणावला. पलीकडून बाबांनीच फोन उचलला होता. मी पटकन आवाज ओळखला. त्यांचा पहाडी आवाज एकमेवा द्वितीय असाच होता. फोन उचलताच मी म्हणालो, गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. कोण बोलतोय? बाबा, मी डॉक्टर प्रमोद बोलतोय सोमनाथहून. मी पहिल्यांदा त्यांच्या आणि साधनाताईंच्या प्रकृतीची चौकशी केली. दोघेही खूप वयस्कर झाले होते. त्यांची ख्याली खुशाली विचारणं अगत्याचं होतं. 2 दिवसांपूर्वी उभयता इंदौरला वैद्यकीय तपासणीसाठी जाऊन आल्याचं मला वृत्तपत्रातनं समजलं होतं. मग त्या अनुषंगानं मी बराच वेळ बोलत राहिलो. तिकडून बाबांचा प्रतिसादही तसाच होता. बाबा भरभरून बोलत होते. बराच वेळ अवांतर गप्पा चालल्या. सर्व काही कुशल मंगल असल्याची खात्री झाल्यावर मी त्यांच्या पाकिस्तान शांती यात्रेचा विषय काढला. बाबा, तुम्ही पाकिस्तानला केव्हा जाणार आहात? त्याचं नियोजन सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगीची वाट बघतोय. अच्छा. अरे हो, तू येणार होतास ना रे? हो, मी निश्चित येणार आहे. पण तुझा पासपोर्ट तयार आहे का? नसेल तर विकासबरोबर बोलून घे. ठीक आहे, मी बोलतो विकास भाऊंशी. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात हेमलकसा इथे मी बाबा आणि साधनाताईंना भेटलो होतो, तेव्हा मीही पाकिस्तानला तुमच्याबरोबर येणार हे त्यांना आवर्जून सांगितलं होतं. इतक्या दिवसांनंतर ते आत्तासुद्धा त्यांच्या पक्क लक्षात होतं. 90च्या घरात असूनसुद्धा स्मरणशक्ती किती तीव्र होती याची प्रचिती येत होती. अगदी लहान सहान गोष्टीसुद्धा त्यांच्या चांगल्या लक्षात राहत असत. बाबा आमटे पाकिस्तानला जाणार ही बातमी जवळपास सर्वच वृत्तपत्रातनं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं प्रसारित होत होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. वेगवेगळ्या वृत्तपत्रातनं बाबांच्या मुलाखतींना खूप प्रसिद्धी दिली जात होती. पाकिस्तान यात्रा आता दृष्टिक्षेपात आली होती. बाबा, मी कालच तुमची मुलाखत एका प्रसिद्ध दैनिकात वाचली, त्यासाठी मी फोन करतोय. हे मी त्यांना आवर्जून सांगितलं तसं ते मला म्हणाले, पाकिस्तानला येण्याविषयी आग्रह धरणारा हा तुझा पहिलाच फोन आहे. त्यांच्या पाकिस्तान शांती यात्रेला प्रतिसाद देणाऱ्या माझ्या या पहिल्या फोनमुळे त्यांना खूप आनंद झाला होता. फोनवरील चाललेल्या आमच्या बोलण्यातनं मला ते स्पष्टपणे जाणवत होतं. फोनवर आम्ही बराच वेळ होतो. गप्पा रंगल्या होत्या. बाबा आम्हाला डॉक्टर उषा मेहता, पन्नालाल सुराणा आणि इतर काही महत्त्वाच्या गांधीवाद्यांविषयी बरीचशी महत्त्वपूर्ण माहिती सांगत होते. सुभाषितांची पखरण केलेले बाबांचे विचार प्रभातीच्या निरामय शांत समयी मी आधाशीपणे पित होतो. सर्व मान्यवर गांधीवादी तसंच इतर काही इच्छुक व्यक्तींना सोबत घेऊन पुढील काही दिवसात बाबांची पाकिस्तान शांती यात्रा पार पाडणार होती. त्याची तयारीसुद्धा पूर्ण होत आली होती. पण श्रेयवादाच्या फालतू कारणास्तव तत्कालीन केंद्र सरकारनं या दौऱ्याला परवानगी नाकारली. बाबांची पाकिस्तान शांती यात्रा पुढे कधीच पार पडली नाही. माझ्याही जीवनातला हा फार मोठा अपेक्षाभंग होता. एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याचं स्वप्न भंग पावलं. मला खूप वाईट वाटलं. ठिकाण सोमनाथ. दुपारचे ठीक 3 वाजले होते. मी आणि अरुण भाऊ दुपारचा चहा संपवून बोलत बसलो होतो. इतक्यात कुठूनसा अनाहूतपणे सायरनचा आवाज ऐकू यायला लागला. आम्ही कान टवकारले. आवाज आणखीन निकट यायला लागला. काही क्षणातच शासकीय गाड्यांचा ताफा सोमनाथला दाखल झाला. सगळ्यात पुढे पोलिसांची गाडी, त्या पाठोपाठ पांढऱ्या रंगाची टिपिकल ॲम्बॅसिडर आणि शेवटी स्टेनगनधारी ब्लॅक कमांडोंची गाडी असा लवाजमा होता. आम्ही भांबावून गेलो. काही उमगेना. नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा झाला असावा किंवा संबंधितांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा. वाट चुकून ते इकडे आलेले असावेत असं वाटायला लागलं. पण नेमकेपणानं बोध काही होईना. ॲम्बॅसिडरमधनं चंद्रपूर जिल्ह्याचे कलेक्टर श्री जगदीश गुप्ता मोठ्या दिमाखात खाली उतरले. पाठोपाठ त्यांच्या सौभाग्यवती उतरल्या. सोबत मूल तालुक्याचे तहसीलदारसुद्धा आले होते.
सर्वजण सोमनाथ प्रकल्प पाहण्याच्या उद्देशानं आले होते हे कळताच आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. चला सुटलो एकदाचे, काही प्रॉब्लेम तर नक्कीच नाही. विदर्भातले काही जिल्हे नक्षलग्रस्त असल्यामुळे तेथील कलेक्टरना व्यापक स्वरूपाची सुरक्षा व्यवस्था पुरवलेली असते. कलेक्टरांच्या अचानक येण्याने आमची धावपळ उडाली खरी, पण तरीसुद्धा अनाहूत पाहुण्यांचा यथायोग्य पाहुणचार केला. सर्वांचं चहापान आटोपल्यानंतर अरुणभाऊंनी माझी सगळ्यांची ओळख करून दिली. तसं मोठ्यानं हसत कलेक्टर मला म्हणाले, डॉक्टर बघा, शेवटी तुम्हाला आमच्या विदर्भाकडेच यावं लागलं. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात असा एखादा तरी प्रकल्प आहे का? त्यांच्या हास्यात सर्वजण सामील झाले. विदारक सत्याला त्यांनी विनोदाची झालर जोडली होती. सत्य पचवायला कटू असतं हेच खरं. थोड्या वेळानं सगळ्यांना घेऊन मी सोमनाथ प्रकल्प दाखवण्यासाठी गेलो. कलेक्टर सगळ्या गोष्टींचं अगदी बारकाईनं निरीक्षण करत होते. अधूनमधून प्रश्न विचारत होते, माहिती घेत होते. प्रकल्प पाहून झाल्यावर इथल्या बऱ्याच गोष्टी आवडल्याचं त्याने आवर्जून सांगितलं. त्यानंतर तिथल्या शेताच्या एका बांधावर आम्ही बसलो. आपण कलेक्टर आहोत हे सुद्धा ते विसरून गेले होते. माणूस मातीतलाच असावा असे वाटत होते. सगळे शासकीय संकेत बाजूला सारून ते वागत होते. जुनी ओळख असल्यासारखे मित्रत्वाच्या नात्यानं माझ्याशी बोलत होते. एरवी एखाद्या सामान्य माणसाला कलेक्टरची भेट मिळणं किती जिकिरीचं असतं. त्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो, खस्ता खाव्या लागतात. तरीही भेट मिळेलच याची शाश्वती नसते. पण आज या ठिकाणी कलेक्टर महोदय सहज साध्य झाले होते. आणि हा केवळ बाबा आमटे या नावाचा महिमा होता. बाबांच्या प्रचंड सामाजिक कार्याचा करिश्मा होता. कलेक्टरसारख्या व्यक्तीला सुद्धा इथे नम्र लीन व्हावंसं वाटलं. दुरासाध्य रोगानं पीडित झालेल्या आणि समाजाने बहिष्कृत ठरवलेल्या माणसांच्या पुनर्वसनासाठी जे प्रचंड विश्व इथं साकार केलं होतं, त्या महामानवाच्या कार्याला मिळालेली ही पोचपावती होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर गडबडीनं कलेक्टर उठले आणि जायला निघाले. बराच वेळ झाला होता. निरोप घेताना मला म्हणाले, डॉक्टर, खरं तर एका शासकीय कामानिमित्त मी मूलला आलो होतो. आताशी अर्धा तास वेळ होता म्हणून इकडे आलो, पण इथे 3 तास कसे सरले ते कळलंच नाही. तिकडे लोक माझी वाट बघत असतील, मला आता निघायला हवं. माझ्याशी हस्तांदोलन करून ते गाडीकडे वळले. गाडीत बसणार तोच त्यांना काहीतरी आठवल्यासारखं झालं. ते परत माझ्याकडे आले. मला हळूच म्हणाले, डॉक्टर, 2 दिवस सहकुटुंब इथे मुक्कामाला यायची इच्छा आहे. आलं तर चालेल? सर, कधीही या, आपलं स्वागत असेल. मी त्यांना आश्वस्त केलं. पुनश्च निरोप घेऊन दवाजामा धावता झाला. क्षणार्धात दुष्टीआड झाला. बाबा आमटे खूप दिवसांनी कसरावधून आनंदवनला आले. पु ल देशपांडे या घनिष्ठ मित्राच्या विनंतीला मान देऊन ते आता कायमचे आनंदवन मुक्कामी आले होते. तब्बल 10 वर्ष त्यांनी आपल्या सगळ्या प्रकल्पांचा त्याग केला होता. आनंदवन इथे काही दिवस राहून ते आज सोमनाथला आले होते. खूपच त्रासलेले असावेत. त्यांच्या मुद्रेवरून तरी तसं दिसत होतं. पाकिस्तान यात्रेला सरकारनं परवानगी नाकारल्याचा विलक्षण त्रास झाला होता त्यांना. 2 दिवसांनंतर एका संध्याकाळी मी बाबांच्या समवेत फिरायला गेलो. आज बराच वेळ चालून झालं तरी ते काही बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर उदासपण दाटलं होतं. चेहरा खिन्न दिसत होता. पण माझा मूड मात्र आज छान होता. बाबांशी काहीतरी भरभरून बोलावं असं वाटत होतं, पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मी सुद्धा शांत राहिलो. शांतपणे वाट तुडवताना शांतता अंगावर येत होती. अखेर न राहून मी तिचा भंग केलाच. मी बाबांना विचारलं की बाबा, तुम्हाला काही त्रास होतोय का? नाही, ते कठोरपणे उत्तरले. आवाजात जरब होती, त्यामुळे पुढे काही बोलायचं धाडस मला झालं नाही. ते स्वतःच्या विचारात गढून गेले होते. फारसं बोलायला तयार नव्हते. थोडं बळ एकवटून विषयांतर करत मी पुनश्च त्यांना म्हणालो, बाबा, आम्हा तरुण पिढीकडे आज पैसा, वैभव, बुद्धी, जोश सर्व काही आहे. पण आपण आयुष्यात नेमकं काय करायला हवं, नेमकं जगायला कसं हवं, कोणत्या मार्गानं पुढं जायला हवं, जगण्याचा हेतू काय असायला हवा, काही समजेन असं झालं आहे. डोक्यात नुसता गोंधळ माजला आहे. काहीतरी नवीन सृजनात्मक करावं असं सतत वाटत राहतं, पण नेमकं काय करावं ते सुचत नाही.
माझं बोलणं ऐकून त्यांचा उदास चेहरा एकाएकी फुलला. प्रसन्नतेची झालर त्यांच्या चेहऱ्यावर झळकायला लागली. युवकांचा, तरुण पिढीचा विषय निघाला की त्यांचा उत्साह नेहमी द्विगुणित होत असे. अलीकडे तर त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा युवकांवर केंद्रित झाल्या होत्या. या देशात काही परिवर्तन किंवा क्रांती घडलीच तर ती केवळ युवकांमुळे घडू शकेल असा ठाम विश्वास त्यांना वाटत होता. त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा तरुण पिढीवरती एकवटलेल्या होत्या. चालता चालता बाबांची नजर दूरच्या क्षितिजाकडे वळली होती. भान हरपून ते बोलायला लागले होते. प्रमोद, कुठलंही काम असं ठरवून सुरू करता येत नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण नक्कीच येत असतो. मात्र तो क्षण पकडता यायला हवा आणि त्यासाठी मन संवेदनशील असायला हवं. प्रेम, करुणा, दयाभाव मनात जागृत असायला हवा. मी कुष्ठरोग्यांचं हे काम काही ठरवून सुरू केलेलं नव्हतं. त्यासाठी तो प्रसंग घडावा लागला. एक महारोगी रस्त्याच्या कडेला भर पावसात सडत होता. येता जाता कित्येकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं असेल, पण माझं लक्ष गेलं आणि मला तो क्षण पकडता आला आणि म्हणून आज एवढं मोठं काम उभं राहू शकलं आहे. आणि हो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, काही जमत नाही म्हणून कधी रडायचं नाही. प्राप्त परिस्थितीला लगेच नमन करायचं नाही. अरे, जातिवंत बी कुठेही पडलं तरी ते उगवायला लाजत नाही. मी कुष्ठरोग्यांबरोबर काम सुरू केलं तेव्हा लोक कुचेष्टेनं म्हणायचे की तूप खारका काढलेला हा बामणाचा पोर काय दिवे लावणार, कसली सेवा करणार. पण ते काम मी श्रद्धेनं केलं. त्यासाठी हृदयात दया, प्रेम, कणव असायलाच हवी. सभोवताली जी गरिबी, अन्याय, अत्याचार आहे त्याप्रती आपलं मन संवेदनशील असायलाच हवं. बाबा मनापासनं भरभरून बोलत होते. बराच वेळ चालल्यानंतर आम्ही परत फिरलो तेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली होती. श्रोते हो, हा होता 10वा भाग. हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग म्हणजेच या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.